केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या कारला समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यातील मालेगाव नजीक भीषण अपघात झाला। या कारमध्ये प्रवास करत असलेले मंत्री प्रतापराव जाधव यांचे अंगरक्षक, त्यांचे सहकारी व कार चालक असे तिघे गंभीर जखमी झाले आहे। प्रतापराव जाधव यांना नागपूर विमानतळावर पोहोचविल्यानंतर हे तिघे मेहकरकडे परत येत असताना रात्री उशिरा हा अपघात झाला। गंभीर जखमींवर वाशिम येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघाताचे कारण मात्र अद्याप समोर आले नाही। नागपूर येथील एअरपोर्टला मला सोडून दिल्यानंतर माझी खासगी गाडी समृद्धी महामार्गाने मेहकरकडे परत येत असताना 27 डिसेंबरला मालेगाव जवळ ह्या गाडीला किरकोळ अपघात झाला। या अपघातामध्ये बॉडीगार्ड व ड्रायव्हर किरकोळ जखमी झाले। ते रुग्णालयात उपचार घेत होते, त्यांनाही सुट्टी झाली आहे। गाडीत नव्हतो, मला काही झालं नाही असा खुलासा केंद्रीय आयुष, आरोग्य व कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केला आहे। अनेक जण आस्थेने माझी विचारपूस करत आहे, त्या सर्वांचे आभार मानून आपल्याला काहीही झाले नसल्याचा खुलासा त्यांनी केला आहे। नमस्कार। दिनांक 27 रोजी सायंकाळी साधारणतः 8:30-9च्या दरम्यान माझ्या मालकीची आणि माझ्याकडे असणारी इंडिवर गाडी नंबर MH280077 या गाडीचा समृद्धीवर किरकोळ ॲक्सिडेंट झालेला आहे। त्या गाडीमध्ये मी नव्हतो। माझा ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड हे नागपूर एअरपोर्टवरती मला सोडून मेहकरकडे परत येत असताना मालेगावच्या जवळपास ॲक्सिडेंट झालेला आहे। पण त्या ॲक्सिडेंटमध्ये कोणालाही जास्त मार लागलेला नाही। ड्रायव्हर, बॉडीगार्डला मुक्का मार लागलेला आहे। त्यांची सुद्धा हॉस्पिटलमधून सुट्टी झालेली आहे आणि गाडीचं थोडं नुकसान झालेलं आहे, तर गाडी मेंटेनन्ससाठी पाठवलेली आहे। वृत्तपत्रामध्ये आणि काही मीडियाच्या माध्यमातून या बातम्या प्रसिद्ध झाल्यामुळं अनेक लोकांचे मला फोन येत आहेत। त्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। मी गाडीमध्ये नव्हतो, माझी प्रकृती अतिशय उत्कृष्ट म्हणजे चांगली आहे आणि त्या गाडीमध्ये असणाऱ्या ड्रायव्हर आणि बॉडीगार्डला सुद्धा काही मार लागलेला नसल्यामुळं त्यांनाही त्यांची प्रकृती चांगली आहे आणि म्हणून काळजी करण्यासारखा काही विषय नाही। आपण सर्वांनी मला जे फोन केले किंवा माझ्या हितचिंतकांनी माझ्या जवळच्या लोकांकडे विचारपूस केली, त्याबद्दल त्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद।